शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। आगामी राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सगळ्या खासदारांना मुंबईत बोलावले। उद्धव ठाकरे खासदारांना कोणता कानमंत्र देणार आणि कोणती नवी जबाबदारी सोपवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान परभणीचे खासदार संजय जाधव गेल्या बैठकांना गैरहजर असल्यानं ते आज हजर राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ठाकरे सेनेच्या खासदारांच्या बैठकीवर मंत्री भरत गोगावले यांनी टीका केली आहे। ठाकरेंच्या डोक्यावरून आता पाणी गेलं असून त्यांच्या खासदारांचा आमच्याकडे येण्याचा विचार पक्का असल्याचं गोगावले यांनी म्हटलंय। तर ऑपरेशन टायगर पूर्णत्वाच्या दिशेने निघालं असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलंय। शिंदे साहेबांकडे येत असेल तर चांगली बाब आहे आणि आम्ही त्यांचं स्वागत करू शिंदे साहेबांच्या वतीने। ऑपरेशन टायगरचा धसका घेत आज उद्धव ठाकरेंनी या सर्व खासदारांना मातोश्रीवर बोलवले आणि तातडीची आता बैठक त्यांची या ठिकाणी आयोजित केली। बरोबर आहे, आता पक्ष नेतृत्व म्हणून त्यांची जबाबदारी आहे, त्यांनी ती मीटिंग घेतली असेल, परंतु मला वाटत नाही आता ते लोक ज्यांनी विचार केलेले ते थांबतील, कारण पाणी डोक्याच्या वरनं बहुतेक गेलेलं आहे आणि काही दिवसामध्ये ते जर आपल्याला पाहायला मिळाल की वस्तुस्थिती काय ते आता त्यांनी मीटिंग घेऊ नये तर आणि काय करू, परंतु त्यांनी जो काही मनामध्ये विचार केला आहे तो नक्की केला आहे आणि पक्का केला आहे। त्यासाठी मला वाटतंय की ते साथी खासदार आता लवकरात लवकर शिंदे साहेबांच्या सानिध्यात येतील असं मला वाटतं। टायगर ऑपरेशन हे जवळपास पूर्णत्वाच्या दिशेला निघालेलं आहे आणि हे जे पूर्ण होईल त्या दिवशी आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब आपल्याला सांगतील शकतात। त्याचं काही मुहूर्त जो ठरवायचा आहे ते आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब ठरतील, पण लवकरच ऑपरेशन टायगर हे पूर्ण होऊन जाईल। अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे, कारण काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख भाजपला मॅनेज झाल्याचा आरोप काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी केलाय। तर हर्षजित देशमुख अचानक रुग्णालयात दाखल होण्यावर त्यांनी आक्षेप घेतला होता। तर काँग्रेसनं एक पाऊल मागे घ्यावं आणि वंचितला पाठिंबा द्यावा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी म्हटलंय। तसंच काँग्रेसच्या वंचितच्या पाठीमागे राहिल्यास आमचा विजय निश्चित होईल असंही त्यांनी म्हटलंय। मतांचा जो त्यांचा आणि आमचा आहे की ही फुले शाहू आंबेडकरच्या विरोधात जी आपण फुले शाहू आंबेडकरची विचारधारा घेऊन चालतो आहे ही भाजपच्या विरोधातली विचारधारा आहे। आणि मग आता यावेळेस निर्णय उरतो की कोण आहे रणांगणात, कारण अनेक 7 ठिकाणी फॉर्म मागे गेले आहे, ते मागे करण्याचे प्रयत्नात आहेत। इथं दिलेला उमेदवार त्यांनी मागं केला, मग एवढी यथाशक्ती धनशक्ती सर्वांना समजते आहे, तर कुठंतरी मी लढतो आहे तर माझ्या पाठीसमोर सर आले तर मी त्या विजया दिशेनं निश्चितच सर्वांना नेईल आणि सम्मानजनक मतं या कारण का हा निवडणूक मी पहिल्यापासून सांगतो आहे 453 नगरसेवक आणि ही पहिल्यांदा कोणी नगरसेवक उभा राहतो आहे, हा आमचा मतदारसंघ आहे, या मतदारसंघातून रिझल्ट येणार। शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। आगामी राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सगळ्या खासदारांना मुंबईत बोलावलंय। उद्धव ठाकरे खासदारांना कोणता कानमंत्र देणार आणि कोणती नवी जबाबदारी सोपवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान परभणीचे खासदार संजय जाधव गेल्या काही बैठकांना गैरहजर असल्यानं ते आज तरी हजर राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर ठाकरे सेनेच्या खासदारांच्या बैठकीवर मंत्री भरत गोगावले यांनी टीका केली आहे। ठाकरेंच्या डोक्यावरून आता पाणी गेलं असून त्यांच्या खासदारांचा आमच्याकडे येण्याचा विचार पक्का असल्याचं गोगावले यांनी म्हटलंय। तर ऑपरेशन टायगर पूर्णत्वाच्या दिशेनं निघालं असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलंय। शिंदे साहेबांकडे येत असेल तर चांगली बाब आहे आणि आम्ही त्यांचं स्वागत करू शिंदे साहेबांच्या वतीने। ऑपरेशन टायगरचा धसका घेत आज उद्धव ठाकरेंनी या सर्व खासदारांना मातोश्रीवर बोलवले आणि तातडीची आता बैठक त्यांची या ठिकाणी आयोजित केली। बरोबर आहे, आता पक्ष नेतृत्व म्हणून त्यांची जबाबदारी आहे, त्यांनी ती मीटिंग घेतली असेल, परंतु मला वाटत नाही आता ते लोक ज्यांनी विचार केलेले ते थांबतील, कारण पाणी डोक्याच्या वरनं बहुतेक गेलेलं आहे आणि काही दिवसामध्ये ते जर आपल्याला पाहायला मिळाल की वस्तुस्थिती काय ते आता त्यांनी मीटिंग घेऊ नये तर आणि काय करू, परंतु त्यांनी जो काही मनामध्ये विचार केला आहे तो नक्की केला आहे आणि पक्का केला आहे। त्यासाठी मला वाटतंय की ते साथी खासदार आता लवकरात लवकर शिंदे साहेबांच्या सानिध्यात येतील असं मला वाटतं। टायगर ऑपरेशन हे जवळपास पूर्णत्वाच्या दिशेला निघालेलं आहे
आणि हे जे पूर्ण होईल त्या दिवशी आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदेसाहेब आपल्याला सांगतील शकतात. त्याचं काय मुहूर्त जो ठरवायचा आहे ते आमचे नेते एकनाथराव शिंदेसाहेब ठरतील. पण लवकरच ऑपरेशन टायगर हे पूर्ण होऊन जाईल. तर ठाकरेंच्या सेनेच्या खासदारांच्या बैठकीवर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना ज्या पक्षात जायचं ते जातात असा टोला त्यांनी लगावलाय. आम आदमी पार्टी टीएमसीचे खासदारही गेले असं ते म्हणतात. मात्र शिवसेनेचं ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही असा दावाही गुलाबराव पाटील यांनी केलाय. एकीकडे शिवसेनेच्या इतर नेत्यांनी ऑपरेशन टायगरला हवा दिली असताना गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यानं चांगली चर्चा रंगली आहे. बैठक घेणं हे प्रत्येक पक्षाच्या नेत्याचं काम आहे आणि ऑपरेशन टायगर बिगर आमचं काहीच नाही आहे. ऑलरेडी शिवसेनेमध्ये असं काही कोणी या असं कोणी कोणाला म्हणत नाही आहे. लोक इकडून तिकडे का जात आहेत याचा अभ्यास करण्याची गरज आहे. तुम्ही कितीही रोखलं, आता TMCला रोखण्याचा लोकांनी प्रयत्न केला, TMCचे खासदार फुटलेच, आपच्या खासदारांना रोखण्याचा प्रयत्न केला, फुटलेच. ज्याला जायचं आहे तो जातोच. मग एक जण म्हणू की दोन जण म्हणू, जाणारे जाणारच आहेत. भीमाशंकरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी गौप्यस्फोट केलाय. उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार बाबाजी काळे यांच्यासोबत फोटो काढण्याचा आग्रह वळसे पाटील यांनी धरला असताना फडणवीसांनी केलेल्या एका सूचक खुलाशामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले. फोटोची गरज नाही, बाबाजींना आम्ही एक प्रपोजल दिल्याचं फडणवीसांनी सांगितलंय आणि त्यामुळे फडणवीसांनी नेमकं कोणतं प्रपोजल दिलंय याची चर्चा आता सुरू झाली आहे. विधान परिषद निवडणुकीपासून भंडाऱ्याचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर दूर आहेत. महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या नामनिर्देशन आणि पहिल्या सभेला ते गैरहजर होते, त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भंडाऱ्यात भोंडेकर यांच्या निवासस्थानी पोहोचलेत. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली आहे. रोहित पवारांशी फोनवरून संवाद झाला असून लवकरच मुख्यमंत्री आणि रोहित पवारांची बैठक होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे. बैठकीतून मुख्यमंत्री आमदार रोहित पवार आणि कृषी विभागाचं म्हणणं समजून घेतील आणि निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया भरणे यांनी दिली आहे. मात्र जर आमच्या अटी मान्य झाल्या तरच मुख्यमंत्र्यांना भेटायला येऊ अशी भूमिका रोहित पवारांनी घेतली आहे. रोहित पवार दादांचा आणि माझा फोनवर त्यांची चर्चा झाली आणि त्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि रोहितदादा यांची बैठक लावून रोहितदादाचं म्हणणं काय, मुख्यमंत्री कृषी विभागाचं म्हणणं काय, निश्चित प्रकारे शेवटी हा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आहेत. पण मुख्यमंत्री यामधनं योग्य तो निर्णय घेतील. सरकार 30 जून पूर्वी 100% 30 जून पूर्वी या राज्याच्या 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली जाईल. जर या राज्याचे मुख्यमंत्री म्हणत असतील बैठकीला आलं पाहिजे तर त्या पदाचा आदर आहे. पण शेवटी काही झालं तरी फक्त बैठकीला जाण्यासाठी मी तिथं जाणार नाही. आमच्यातलं कुणीही त्या बैठकीला जाणार नाही. तुम्ही मीडियासमोर या महाराष्ट्राच्या सामान्य शेतकऱ्यांसमोर तुम्ही जाहीर करा की आम्ही या दोन्ही अटी मागे घ्यायला तयार आहोत. तरच आम्ही आपल्याला भेटायला येऊ, चर्चा करू आणि त्यातून मार्गदर्शन काढू. आज मनोज झरांगे पाटील पंढरपूर दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे आमदार रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. त्याचवेळी झरांगे पाटील पंढरपूर दौऱ्यावर जात आहेत. दरम्यान झरांगे पाटील समर्थकांनी आधीच रोहित पवारांना आंदोलनाला पाठिंबा दिलाय. त्यामुळे झरांगे पाटील प्रत्यक्ष भेटून आमदार रोहित पवारांना पाठिंबा देणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बीड जिल्ह्याच्या माजलगावच्या दौऱ्यावर आहेत. माजलगावात दाखल होताच शेतकरी संघटनांनी दत्ता भरणेंचा ताफा अडून त्यांना निवेदन दिलंय. सरसकट कर्जमाफी आणि पीक विमा मिळायलाच हवा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी रोहित पवारांना टीका करताना कर्जमाफीचा निर्णय योग्यच असल्याचं म्हटलंय. गरजू शेतकऱ्यांना स्लॅब मिळावा, 60 चाकी असलेल्यांचं कर्ज माफ होऊ नये यासाठी बारकाईनं तपास सुरू असल्याचंही त्या म्हणतात. रोहित पवारांकडे मुद्दे नसल्यानं स्टंटबाजी करत ते लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासारखं प्रगल्भ नेतृत्व महाराष्ट्रात दुसरं नसल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले आहेत. घाटकोपर नंतर आता दादरमध्ये जैन धर्मीयांनी आखलेल्या पांढऱ्या पट्टीवरून वाद निर्माण झालाय. दादर पश्चिमेतील DS बाबरेकर मार्गावर पांढरे पट्टे मारण्यात आल्यानं मनसे आक्रमक झाले. गोखले लगतच्या या मार्गावर
हे पांढरे पट्टे ओढण्यात आलेत. बाबरेकर मार्गावरील जैन मंदिराच्या बाजूच्या लेनपासून गोकुळधाम इमारतीपर्यंत हा पट्टा मारण्यात आला होता. या प्रकरणाची मनसेसोबतच ठाकरेंच्या शिवसेनेनंही दखल घेतली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि किशोरी पेडणेकर यांनी एकत्रित या पट्ट्यांची पाहणी केली आहे. दुसरीकडे या विरोधावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांची प्रतिक्रिया आली आहे. सर्वांनी एकत्र चाललं पाहिजे, कुणावर दबाव टाकता कामा नये असं शेलार यांनी म्हटलंय. दरम्यान संपूर्ण वादाची आता मुंबई महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. रस्त्यांवर अनधिकृत पांढरे पट्टे मारणाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि असे प्रकार घडू नयेत म्हणून गस्त वाढवावी असं पत्र पालिकेनं पोलिसांना पाठवलं आहे. आपण रंगांचे वैशिष्ट्य पाहिलं तर हा करडा रंग हा रंग नाही, हा मिक्स करून झाल्यानंतरचा रंग आहे. म्हणजे ताना पिनी ही पाजा असे जे आपण रंग म्हणतो त्या रंगांमध्ये जर कुठचे रंग मिसळले तर हा करडा रंग होतो. म्हणजे हा जाणून बुजून वाद निर्माण करतायत. म्हणूनच म्हटलं एन वॉर्डमध्ये उचापती वाढले आहेत, त्याच्यातला उचापतीमधला इथला पती कोण ते शोधा. या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांनी एकत्र चाललं पाहिजे, सहभागितेने वागलं पाहिजे. कोणी कोणावर दबाव आणि कोणी कोणाच्या सांस्कृतिक ओळखीवर दबाव टाकण्याची गरज नाही. सगळ्यांनी को एक्झिस्ट सहभागितेने चाललं पाहिजे असं. दादरमधील पांढऱ्या पट्ट्यांना विरोध करत मुंबई विकायला काढली का असा संतप्त सवाल मनसेनं उपस्थित केलाय. तर समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचं जैन धर्मगुरू निलेश चंद्रमुनी यांनी म्हटलंय. तुमचे कोणतरी फिरतात म्हणून पांढऱ्या पट्ट्या मारायच्या हा सांस्कृतिक दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही. आता काही जैन धर्मीय आम्हाला भेटले होते, त्यांचं असं म्हणणं आहे की मागच्या 5 वर्षापासून हे मारले जातात. समजा गोष्ट एखादी 4 वर्षापासून सुरू म्हणजे ती बरोबर झाली का? पण चातुर्मासमध्ये आम्ही हे करतो असं सुद्धा त्यांना. कशासाठी तुम्ही परमिशन घेतली का? आता आपणही गणपतीचा उत्सव रस्त्यावर करू, पण आपण परवानगी घेतो ना, त्याची काहीतरी गोष्ट आहे ना, कायदा आहे ना. मनाला येईल तसं नाही वागू शकत. मनाला येईल त्याच्यावर मंडप टाकू शकतो का आपण? मनाला येईल तिथनं मिरवणूक काढू शकतो का आपण? परवानगी लागते ना. कायदा सगळ्यांना समान आहे. तो संदीप देशपांडेला म्हणतो, मी आवाहन करतो की तुम्ही भेंडी बजा मुंब्रामध्ये कधी जाणार. दुसरी गोष्ट, अजून ते मुंब्रामध्ये गेली ती एक प्रतिनिधी होती ओवैसीची पार्टीची कि पूरी माशाअल्लाह पूरे मुंब्रा को मैं हरा कर दूंगी. तो आप वहाँ पे मुंब्रा में काला करने क्यों नहीं कब जा रहे? ये आपसे मेरा निवेदन है. इसलिए दो धर्म में तोड़ डालने का काम संदीप देशपांडे कर रहे हैं. इसलिए भगवान इनको सद्बुद्धि दे और जैन समाज से फिर से कहता हूँ शांति तो रहे. भंडाऱ्याच्या टवेपारमध्ये ओबीसींनी जनगणनेला तीव्र विरोध केलाय. जोवर ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसेल तोवर जनगणना होऊ देणार नसल्याचा ठराव ग्रामपंचायतीनं केलाय. आज जनगणनेला आलेल्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी विरोध केला आणि त्यानंतर भंडाऱ्याचे तहसीलदार संदीप माकोडे हे पोलिसांसह टवेपार गावात पोहोचले. मात्र त्यांनाही ग्रामस्थांच्या प्रखर विरोधाला सामोरं जावं लागलं. दरम्यान ग्रामपंचायतनं ठराव केला असला तरी प्रशासनानं गावातील ओबीसी वगळता इतर प्रवर्गांची जनगणना थांबवली नाहीये. या विरोधाचा कुठेही इतरांच्या जनगणनेवर परिणाम पडणार नाही याची काळजी प्रशासनानं घेतल्याची माहिती भंडाऱ्याचे तहसीलदार संदीप माकोडे यांनी दिली आहे. प्रशासनानं आम्हाला नोटीस दिलं का घरोघरी जाऊन जनगणना झाली पाहिजे, पण आम्हाला ओबीसीच्या स्वतंत्र कालम नसल्यामुळे आम्ही बहिष्कार टाकलेला आहे. आमचं गावकऱ्यांचा विरोध करण्याचं कारण ओबीसीचा कालम नसल्यामुळे आमच्या गावकऱ्यांचा विरोध आहे, निषेध आहे. म्हणून आम्ही जनगणनेत सहभागी नाही. आमचा कालम येत असेल तर जनगणना घेण्यास आणि देण्यास तयार आहोत. मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार हा प्रश्न कायम आहे. महामार्गाच्या याच रखडलेल्या कामाची मंत्री भरत गोगावले यांनी पाहणी केली आहे. विजेचा खांब, रेल्वे ब्रिज, मुरुमाती, रखडलेले फ्लायओव्हर ब्रिज असे अनेक अडथळे यामुळे महामार्गाच्या कामाला विलंब होत असल्याचं गोगावले यांनी म्हटलंय. तर रेल्वे पुलावरील गर्डर टाकून झाल्यास गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची एक मार्गिका सुरू करण्यात येईल असंही गोगावले यांनी म्हटलंय. आम्हाला असं वाटतंय जर हे ब्रिजचे गर्डर टाकून झाले तर एक लाईन आम्ही गणपतीपूर्वी पण चालू करू शकतो. आणि पावसाच्या वातावरणावरती शेवटी अवलंबून आपल्याला माहिती आहे कोकणातला पाऊस हा मोठा असतो, भरपूर असतो. परंतु तरीही आमचे अधिकारी आणि ठेकेदार फुल प्रयत्न करतायत आणि जरी थोडं फार लेट झालं तरी गणपती नंतर पण आम्ही ते चालू करू.
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी साताऱ्यात उदयनराजेंची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आठवलेंनी उदयनराजेंच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवत एक खास काव्यशैलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. रामदास आठवलेंनी उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेस इथेही भेट घेतली आहे. त्यावेळी त्यांनी ही खास कविताही केली आहे. माझ्या बाजूला उभे आहेत उदयनराजे आणि आमच्या दोघांचं चित्र आहे ताजे. नांदेड जिल्ह्यातल्या तामसा इथे काल आठवडे बाजार भरला होता. नेहमीप्रमाणे बाजार भरलेला असताना अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांची एकच धांदल उडाली. अनेकांचे तंबू उडाले तर भाजीपाला आणि अन्य साहित्य भिजलंय. या पावसामुळे मोठं नुकसान झालंय. सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया जिल्ह्यात काल सायंकाळी हवामानात अचानक बदल होऊन वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दुपारपर्यंत कडक ऊन तापल्यानंतर आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून पुन्हा दिलासा मिळाला. मात्र खरीप हंगामाच्या पेरणीसाठी गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. भंडाऱ्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. सलग चौथ्या दिवशी भंडाऱ्यात जोरदार पाऊस बरसलाय. भंडाऱ्याच्या मोहाडी, तुमसर, पवनी परिसरात वादळी पाऊस झालाय. या पावसामुळे भात पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. शेतकरी खतांसाठी ओरडत असताना यवतमाळमध्ये बनावट खतांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. लोहारा MIDC मधल्या कारखान्यावर कृषी आणि पोलीस विभागानं धाड टाकली आहे. पोटॅश इतर बनावट खतांचा साठा जप्त करण्यात आलाय. जवळपास 107 मेट्रिक टन 50 किलोच्या बॅगमधील 2000 खतांचा साठा सुमारे 24 लाखांचा आहे. भूमिधन आणि कृषी उद्योग नावानं माती मिश्रित खत विकलं जात होतं. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झालाय. जप्त साठ्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. पुढील तपास लोहारा पोलीस करतायत. यामध्ये काल रात्री उशिरा कृषी विभागाकडून या ठिकाणी रेड करण्यात आली, धाड करण्यात आली आणि ह्या रेडमध्ये जवळपास 2000 बॅगा 50 किलोच्या ज्या खताच्या आहेत त्या या ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने कृषी विभागाचे कृषी अधिकारी पंचायत समितीचे संजय पवार यांनी या ठिकाणी फिर्याद दिली आहे लोहारा पोलीस स्टेशनला. त्या अनुषंगाने तपास चालू आहे. यामध्ये आतापर्यंत त्या फिर्यादीनुसार 3 आरोपींची या ठिकाणी नावं आहेत आणि त्यानुसार तपास चालू आहे. मुंबऱ्यात अर्धवट नाले सफाईमुळे बोजवारा उडालाय. त्याच नाल्यातला कचरा त्याच नाल्यात टाकल्याचा प्रकार समोर आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रवीण पवार यांनी ठाणे महापालिका घनकचरा विभागाला पत्र लिहिलंय. ठेकेदारांवर कारवाई करत काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. तसंच नाले सफाईबाबत ठेकेदारांची बिलं देऊ नयेत अशीही मागणी त्यांनी केली आहे. अभिषेक कंपनीकडून एका साईडनी नाल्यातून कचरा उचलला जातो आणि तोच कचरा पुढे 5 मीटरच्या अंतरावर तोच कचरा पुन्हा नाल्यामध्ये टाकला जातो. तर ही कुठल्या प्रकारची नालेसफाई चालू आहे आपली? ही नालेसफाई चालू नसून हा भ्रष्टाचार चालू आहे. हा ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचाही याच्यामध्ये संगनमत आहे. मी माझ्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की ज्या मुंब्रा शहराच्या उपस्वच्छता निरीक्षक गौरी तांबे मॅडम आहेत या आणि अभिषेक कंपनी याच्या संगनमताने हा नालेसफाईचा भ्रष्टाचार मुंब्रा शहरामध्ये चालू आहे. ही माझी मागणी आहे की तात्काळ या भ्रष्ट अधिकाऱ्यांना गौरी तांबे मॅडमला तात्काळ निलंबित करण्यात यावं. अकोल्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी 4 ते 8 दिवस वाट पाहावी लागत असतानाच राऊतवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्यानं लाखो गॅलन पाणी वाया जात आहे. नाल्यामधून गेलेल्या पाईपलाईनमुळे दूषित पाणी जलवाहिनीत मिसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक घरांमध्ये गढूळ आणि अस्वच्छ पाणी येत असल्याची तक्रारी नागरिकांनी केली आहे. पाणी टंचाईच्या काळात होणारी नासाडी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते आहे. रत्नागिरीच्या गुहागरच्या अस्कोली येथे समुद्र किनाऱ्यावर पाण्याला मोठ्या प्रमाणात सोनेरी रंग आल्यानं स्थानिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. काही भागात गडद सोनेरी रंगासह पाणी काळवंडलं असल्याचा प्रकारही समोर आलाय. नेहमीच्या पाण्यापेक्षा वेगळ्या रंगाचं पाणी दिसू लागल्यानं चर्चांना उधाण आलंय. मात्र गडद सोनेरी रंग असल्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून याचा शोध घेण्याची गरज आहे. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी KEM हॉस्पिटलनं डॉक्टर सेजल पवारवर कारवाई केली आहे. सेजल पवारला 15 दिवस कॉलेजमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आलाय. या कालावधीत तिला कॉलेजमध्ये तसेच क्लासेसलाही हजर राहता येणार नाही.
सोशल मीडियावर सध्या एक अनोखा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक ह्युमनाइड रोबो रस्त्याच्या कडेला फुटपाथवर लोकांकडे भीक मागताना दिसतोय. हा व्हिडिओ चीनमधील असल्याचा दावा केला जातोय. व्हिडिओमध्ये दिसणारा रोबोट आपल्या समोर एक वाटी ठेवून बसलेला असून त्याच्याकडे QR कोडही ठेवण्यात आलाय. या QR कोडच्या माध्यमातून लोक डिजिटल पद्धतीने पैसे देऊ शकतील असंही त्यात दिसतंय. मुंबई T20 लीगच्या फायनलमध्ये सिद्धेश लाडच्या मराठा रॉयल्सनं सलग दुसऱ्यांदा या T20 लीगच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय. अंतिम सामन्यात मराठा रॉयल्सनं आज अंधेरी संघाचा 8 धावांनी पराभव केलाय. चिन्मय सुतारच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 5 बाद 154 धावांची मसल मारली होती. चिन्मयनं 52 चेंडूत 61 धावा फटकावल्यात, तर कर्णधार सिद्धेश लाडनं 33 धावा केल्यात. आणि त्यानंतर इरफान उमेर, तुषार देशपांडे आणि आदित्य धुमाळच्या भेदक माऱ्यासमोर अंधेरी संघाला 8 बाद 146 धावाच करता आल्या.